चला तर आज ना आपण बनवूया मस्तपैकी असं शेवग्याच्या शेंगांचं सूप। तुम्ही कधी पिलंय का? नसेल पिलं तर एकदा खरंच नक्की ट्राय करा। खूपच टेस्टी असं हे सूप तयार होतं, टेस्टी, हेल्दी आणि लहान मुलांसाठी तर अप्रतिम आहे। तर इथे मी कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा, फार कवळ्या शेंगा आपल्याला इथे घ्यायच्या नाहीये। तर शेवग्याच्या शेंगा मी इथे घेतलेल्या आहे। एक कांदा, एक टोमॅटो, पाणी टाकून त्याला छान शिजवून घ्यायचे। त्यानंतर शेंगाचा गर काढून मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे। उरलेलं पाणी सुद्धा त्यातच टाकून घ्यायचं आहे। आणि इथे मी एक पातेले घेतले, त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण, जिरं आणि थोडासा हिंग टाकलेला आहे। आणि जे तयार केलेलं वाटण आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मिरेपूड टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे। आणि जर तुम्ही लहान मुलांसाठी हे सूप तयार करत असाल ना तर अप्रतिमच आहे। तर यामध्ये मग तुम्ही तिखट नाही टाकलं तरी चालेल, स्किपही तुम्ही करू शकता। जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडंसं तिखट नक्की टाका, खूपच टेस्टी लागतं मग हे। तर इथे थोडीशी मी साखर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी असं चमचमीत, टेस्टी आणि हेल्दी इथे शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे। तर एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे बघा मस्तपैकी असं सूप इथे तयार आहे।